नमस्कार। ठाणे शहरातील टिपटॉप प्लाझा येथे सध्या नाशिक मेट्रो या एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं आहे। या ठिकाणी नाशिकमधले 25 पेक्षा जास्त आघाडीचे विकासक सहभागी झाले आहेत। या विकासकांचे अनेक गृहनिर्माण प्रकल्प या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी उपलब्ध झाले आहेत। 25 तारखेपर्यंत हे एक्स्पो सुरू राहणार आहे। त्यामुळे ज्या ठाणेकरांना नाशिकमध्ये प्रॉपर्टी घ्यायची आहे, ज्यांना नाशिकमध्ये स्वतःचा बंगला बांधावा असं वाटतो आहे, ज्यांना नाशिकमध्ये स्वतःचं एक छोटासा फ्लॅट घ्यावा असं वाटतो आहे, अशांनी निश्चितपणे या प्रदर्शनाला भेट द्यायला पाहिजे। कारण या ठिकाणी सगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आपल्यासाठी उपलब्ध आहे। इथे तुम्हाला जर का फ्लॅट घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी फ्लॅट अवेलेबल आहे। इथे तुम्हाला जर का शेतजमीन घ्यायची असेल तर त्याचे ऑप्शन्स अवेलेबल आहे। इथे तुम्हाला जर का एखादा प्लॉट घेऊन त्याच्यावर छोटंसं टुमदार घर बांधावं वाटत असेल तर असे अनेक ऑप्शन्स या ठिकाणी उपलब्ध आहेत। क्रेडायच्या वतीने या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। हे प्रदर्शन नेमकं काय आहे या संदर्भात क्रेडायचे नाशिकचे अध्यक्ष श्री कृणाल पाटील यांनी आपल्याशी बातचीत केली। या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण असं आहे की नाशिकच्या जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत, मग ते फार्म हाऊस प्लॉट असेल, बांधकाम असेल, रेसिडेन्शियल, कमर्शियल, रिसॉर्ट्स, विलाज, जेवढे प्रोजेक्ट्स आहेत जे नाशिकच्या विसिनिटीमध्ये आहे, कॉर्पोरेशन लिमिट आणि NMRDA रिजनमध्ये किंवा इगतपुरीपर्यंतचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते आम्ही या ठिकाणी शोकेस केलेले आहेत। साधारणतः 25 डेव्हलपर्स आणि 150हून अधिक प्रोजेक्ट आम्ही इथे या प्रॉपर्टी एक्स्पोच्या माध्यमातून इथे प्रसारित करत आहोत। नाशिक हे शहर राहण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय उत्तम अशा प्रकारचं शहर आहे। त्यामुळे नाशिकच्या रिअल इस्टेटला, नाशिकच्या प्रॉपर्टीजना कायमच खूप चांगलं महत्त्व प्राप्त झालं। या ठिकाणी कायम रिअल इस्टेटचे भाव हे निश्चितपणे इतर शहरांच्या तुलनेत चांगले वाढत राहिलेले आहेत। कारण एकतर या शहराला पिलग्रिमेज म्हणून ओळखलं जातं। हे शहर वातावरणाच्या दृष्टीने, हवामानाच्या दृष्टीने अतिशय सुंदर आहे। वर्षाचे 12ही महिने आल्हाददायक वातावरण असतं आणि एवढं सगळं असून देखील आजही या ठिकाणचे जे जमिनींचे भाव किंवा घरांचे भाव जे आहेत हे आजही सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या आवाक्यातले आहेत। त्यामुळेच असे जर अनेक ऑप्शन्स तुम्हाला बघायचे असतील तर नाशिकच्या प्रॉपर्टीचं हे जे क्रेडायने भरवलेलं एक्झिबिशन आहे, एक्स्पो आहे, याला नक्की भेट द्यायला हवी। आम्ही काही स्टॉल धारकांशी या संदर्भात बातचीत केली। मध्ये सेलेस्टिया आहे, त्याच्यानंतर क्राऊन आहे, त्याच्यानंतर इन्फिनिया आहे, त्याच्यानंतर गुजरात मार्बल आहे, त्याच्यानंतर एक्सेलेन्सी आहे। अशा काही प्रोजेक्ट्स आहेत आपल्या इथे, फ्लोटिंग विला वगैरे, ज्यामध्ये आपण नाशिकमध्ये हायेस्ट बिल्डिंगमध्ये, नाशिकमध्ये नंबर 1 मध्ये आहेत आपण। नाशिकचे जे आपले बिल्डर्स आहेत हे आमचे जे ऑनर आहे हे अंजन भलोदिया म्हणून आहे। ठाणे एक्झिबिशनमध्ये आम्ही एक्स्पो जो आता करतो आहे त्याचा चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स पण मिळतोय आम्हाला। लोणावळ्यानंतर जे सगळ्यात जास्त ट्रॅफिक आहे जे इगतपुरीमध्ये येते, जिथं पॅसिव्ह इन्कमची ग्रोथ खूप जास्त छान प्रमाणात मिळते। जो वार्षिक रिटर्न आपल्याला मिळतो हा साधारण 20 ते 25% टक्के जो रिटर्न आहे हा आपल्या प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटवरती आपल्याला मिळतो। तर आम्ही नक्की तुम्हाला विनंती करतो, तुम्ही नक्की क्रेडायच्या ह्या एक्स्पोला भेट द्या, अवश्य भेट द्या। इकडे ठाण्याची लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने इकडे उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला देत आहात। आपणही संधी गमावू नका आणि लवकरात लवकर संकल्प लँडमार्कच्या या आमच्या स्टॉलला व्हिजिट करून आपला सेकंड होमसाठी प्लॉट जो आहे तो नक्की बुक करा। ठाण्यामध्ये छान रिस्पॉन्स मिळतोय, कस्टमर छान येत आहेत। आपल्याकडे बरेच 14 ऑनगोईंग साईट्स आहेत, आपण ते घेऊन आलोत। काही अपकमिंग प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये ठाण्यातल्या लोकांनी छान रिस्पॉन्स दिलेला आहे। आणि आपल्याकडे कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल असे प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये 2 BHK, 3 BHK, 4 BHK आणि 5 BHK असं आपण घेऊन आलो आहोत ठाण्यातील मुंबईकरांसाठी। आणि कमर्शियलमध्ये आपल्याकडे 300 स्क्वेअर फूट पासून ते अनलिमिटेड आपल्याकडे शॉप्स आणि ऑफिस स्पेस आपल्याकडे आहेत। जो व्ह्यूज आहेत, तुमचा सिटी व्ह्यू तुम्ही घ्याल, रिव्हर व्ह्यू घ्याल, हा तुम्हाला लाईफ टाईमसाठी ऑब्स्ट्रक्शन काहीच राहणार नाही, बिकॉज माझा 3 साइड ओपन व्ह्यू राहील। सो त्या व्ह्यूजसाठी तुम्ही एकदा आले तर तुम्हाला एक पीस ऑफ माइंड राहील, तुमचं व्हेंटिलेशन कुठे कॉम्प्रोमाइज होणार नाही, तुमचा व्ह्यू कुठे कॉम्प्रोमाइज होणार नाही। आणि ओव्हरऑल आपला जो प्रोजेक्ट आहे तिथे तुम्हाला ग्रीनरी, स्पीस ते सगळं तुम्हाला भेटून जाईल। अफोर्डेबल प्राइसमध्ये आहे ना, आपण एक मोठे गेटेड कम्युनिटी देतोय आपण। जसं की आपल्याला कस्टमरला जे रिक्वायरमेंट हवं आहे
त्यामध्ये तुम्हाला मिळेल सगळे रिक्वायरमेंट. साधारण 900 स्क्वेअर फीट पासून 1000 स्क्वेअर फीट पर्यंत तुम्हाला 2 BHK उपलब्ध करून देतो आपण. अफोर्डेबल प्राइस मध्ये पण आहे आपल्याकडे. गेल्या काही वर्षांमध्ये नाशिक हे प्रायमरीली आपल्याला शेती आणि शेतीवर आधारित उद्योगांशी संबंधित शहर म्हणून ओळखलं गेलं. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये इथे वायनरीचा उद्योग देखील मोठ्या प्रमाणात फळला आणि फुलला. इथे मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रियलायझेशन होतं आहे. समृद्धी हवेमुळे आता हे शहर, पूर्वी मुंबई आणि इतर शहरांशी कनेक्टिव्हिटी होती, मात्र आता इतर शहरांशी देखील कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे एक प्रकारे नाशिक हे शहर आता अतिशय मध्यवर्ती अशा प्रकारचं शहर झालं आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळे नाशिकमध्ये आपलं एखादं छोटंसं घर असावं असं आपल्याला सातत्याने वाटत असतं. आणि म्हणून हे जे प्रदर्शन ठाण्यात भरलेलं आहे, जिथे नाशिकचे 25 विकासक सहभागी झाले आहेत. हे सगळे आघाडीचे विकासक आहेत. त्यांचे अनेक प्रकल्प या ठिकाणी त्यांनी प्रदर्शित केलेले आहेत. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला नाशिकच्या प्रॉपर्टीज बघण्याची संधी ठाणेकरांना उपलब्ध झाली आहे. ठाणेकरांनी निश्चितपणे याला भेट द्यायला हवी. नाशिकच्या डेव्हलपर्सनी ठाण्यामध्ये येऊन एक प्रदर्शन भरवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, हा प्रयत्न खरोखरच स्तुत्य आहे. आणि मी ठाणेकरांच्या वतीने ठाण्यातल्या नाशिकच्या डेव्हलपर्सचं स्वागत करतो की त्यांचे प्रोजेक्ट अतिशय उत्कृष्ट आहेतच, पण त्याबरोबर हे शहर सध्या भारतातलं एकमेव शहर आहे याची लोकसंख्या 25 लाखापेक्षा जास्त असून सुद्धा त्याचं तापमान सरासरी 25 डिग्रीच्या वरती जात नाही. त्याचबरोबर अनेक लोकांना इथे आपलं सेकंड होम किंवा फर्स्ट होम इकडे घ्यावंसं वाटतं आणि त्याप्रमाणे अनेक पर्याय या आपल्याला या एक्झिबिशनच्या माध्यमातून हे उपलब्ध करून दिले जात आहेत. हे खरोखर ठाणेकरांनी जास्तीत जास्त संख्येने या प्रदर्शनाला भेट देऊन इथे उपलब्ध असलेल्या संधींचा फायदा घेतला पाहिजे. मी राहतो मुलुंडमध्ये. इथे नाशिकच्या प्रॉपर्टीजचं एक्झिबिशन लागलेलं आहे ठाण्यामध्येच आपल्या. तर तेच आम्ही इथे नाशिकचे प्रॉपर्टीज एक्सप्लोर करायला इथे आलेलो आहे. कारण का आम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी नाशिकमध्ये प्रॉपर्टी आम्ही बघतोय. तर इथे खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि इवन खूप बरं वाटलं. इथे बऱ्याच जणांनी इथे पार्टिसिपेशन केलेलं आहे. प्रोजेक्ट चांगले आहेत, तसं काय नाही. आता वेगवेगळे बिल्डर वेगवेगळे प्रोजेक्ट उभे करतात. आता लोकांचे डिमांड्स वाढलेले आहेत, त्यांच्या रिक्वायरमेंट वाढलेले आहेत, त्याप्रमाणे वेगवेगळे प्रोजेक्ट ते करत असतात बिल्डर लोक. आणि ते आम्हाला दाखवत आहेत, समजावून सांगतात अशा पद्धतीने आहे, अशा पद्धतीने आहे. तो ओवरऑल अच्छा ही है. नासिक भी डेवलप हो रहा है अच्छा खासा. और जब ये एक्सप्रेस रोड बन जाएगा, जब एक्सप्रेस हाईवे बन जाएगा, पूरा क्लियर हो जाएगा, तो फिर तो बहुत ज्यादा बूम करेगा, वो भी बूम करेगा. नाशिक क्रेडाच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आणि ते सक्सेसफुल देखील होतं आहे. अनेक चांगल्या प्रकारचे ऑप्शन्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे अगदी पहिल्याच दिवसापासून ठाणेकर ज्यांना नाशिकमध्ये घर घ्यायचं आहे अशांनी इथे गर्दी केलेली आहे. साहजिकच अशा प्रकारचं ज्यावेळेस मोठं प्रदर्शन भरतं त्यावेळेस अनेकांचे हात त्यासाठी महत्त्वाचे असतात. आणि त्यामुळेच हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडा नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष दीपक बागड, सुजय गुप्ता, जयंत भातांब्रेकर, मानद सचिव गौरव ठक्कर, कोषाध्यक्ष हितेश पोतदार, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड, नरेंद्र कुलकर्णी, ऋषिकेश कोते, मॅनेजिंग कमिटीचे सभासद अंजन भलोदिया, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, नितीन पाटील, श्यामकुमार साबळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, सचिन चव्हाण, निरंजन शहा, सतीश मोरे, किरण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा, युथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर, युथ विंगचे सहसमन्वयक सुशांत कागुर्डे यांनी एकत्र येऊन हे प्रदर्शन यशस्वी केलं आहे. ठाणेकरांनो 25 तारखेपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार आहे. टिपटॉप प्लाझामध्ये हे प्रदर्शन आहे, नक्की भेट द्या.